नमस्कार. आज आपण मंडोगन फराटा या ठिकाणी दिनांक 19 रोजी सायंकाळी जो या ठिकाणी प्रकार घडला गोळीबाराचा, त्या ग्राउंडवरती आहोत. या ठिकाणी सर्व प्रकारच्या क्रिकेटच्या सामन्यांचं या ठिकाणी क्रिकेट ह्या खेळल्या जातात, सामने भरवले जातात आणि आयोजक हे याला चांगला प्रतिसाद देतात. तसेच अनेक जिल्ह्यातून या क्रिकेटच्या मैदानावरती अनेक जणांनी खूप काही आपले क्रिकेट ह्या चांगल्या प्रमाणात खेळून गेलेलेही काही खेळाडू या मांडोगन फराटा येथून गेलेले आहेत. आणि या ठिकाणी क्रिकेट हे सुरू असताना व झाल्यानंतर काही बॅनरवरती कोणाचा फोटो नाही आला, अशा किरकोळ कारणावरून मांडोगन फराटा येथे जो गोळीबार झाला, ज्या गोळीबाराचे आता सध्या मांडोगन फराटा येथे छावणीचं स्वरूप आलेलं आहे. आणि हे मैदान मात्र त्या एका गोळीबारामुळे आज महाराष्ट्रभर गाजत आहे. तेच हे मैदान आहे. हे भैरवनाथ मंदिराचा या ठिकाणचा हा झेंडा आहे आणि या ठिकाणी हे खंडोबा मंदिर आहे. आणि ह्या जागेवरती लहान मुले आता सध्या क्रिकेट खेळत आहेत. तर या ठिकाणी अनेक सामने हे भरवले गेलेले आहेत. परंतु आता येथून पुढील काळामध्ये हे सामने भरवताना मात्र आयोजकांची मोठी कसरत आहे. त्यांना भविष्यात कायदेशीर दृष्टीने सर्व पूर्ण प्रक्रिया करूनच आता या ठिकाणी सामने होऊ शकतात का, असा सर्वसामान्य नागरिकांना, खेळणाऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. आणि या ठिकाणी अनेक सामने झाले, याचं लाईव्हही झालेलं आहे. तरी हे मांडोगन फराटा हे गाव महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये क्रिकेट बाबतीत खूप गाजत असतानाच हा गंभीर प्रकार घडलेला आहे. आणि या गोळीबारामुळे मात्र सध्या आता मांडोगन फराटा या गावाला मात्र पोलिसांच्या छावणीचे स्वरूप निर्माण झालेले आहे, हे मात्र नक्की. आणि हेच ग्राउंड आहे की या ठिकाणी तो गोळीबार झाला आणि याच ठिकाणी ते सामने झाले. मांडोगन फराटा येथे जो प्रकार घडला त्याबद्दल मात्र गावामध्ये भीतीचे वातावरण आहे. आणि क्रिकेटप्रेमींना मात्र हा झालेला प्रकार येथून पुढील काळात सामन्यांबाबत मात्र चिंताजनक आहे. व तसेच सर्वसामान्यांना भविष्यामध्ये क्रिकेटच्या ह्या क्रीडांगणावरती सामने सुरू असतानाही काय होऊ शकते का, अशी भीती मात्र सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण झाल्याची चर्चा सध्या मांडोगन फराटामध्ये होत आहे. सध्या पोलीस यंत्रणेचा तपास हा सुरू आहे.